नमस्कार. ज्ञानमुद्रा अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिका भरतीची अँसर की प्रसिद्ध झाली. यापूर्वी 4-5 दिवसाआधीच आपण व्हिडिओ तयार केला होता. तुमची जशी परीक्षा झाली होती तसंच, की या म्हणजे जो करंट वीक आहे, जो चालू आठवडा आहे, त्यामध्येच तुम्हाला अँसर की पाहायला मिळणार आहे आणि तब्बल 3-4 दिवसांनीच अँसर की या ठिकाणी प्रसिद्ध झाली. त्याचं रिझन काय आहे, की टी-सी-एस सध्या अँसर की एकदम फास्टमध्ये देत आहे. म्हणून एका आठवड्याच्या आतच तुम्हाला तुमची अँसर की पाहावयास मिळेल. आता पहा महत्त्वाचं असं आहे, की ज्या विद्यार्थ्यांनी अँसर की पाहिलेली आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांची पोस्ट कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलं होतं, तुम्हाला किती मार्क्स आहेत ते मार्क्स, त्यानंतर तुमची कॅटेगरी ह्या 3 इम्पोर्टंट थिंग्स आहेत, त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. कारण की त्यावरून आपण एक्स्पेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ बनवणार आहोत. यामध्ये आपण हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघताय सध्या, यामध्ये आपण कट ऑफ सांगणार नाही आहोत. कारण की कट ऑफ हा आपण संध्याकाळी सांगूया किंवा उद्यापर्यंत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळून जाईल तुम्हाला. त्याचं रिझन असं आहे, की विद्यार्थ्यांचे मार्क्स अजून आपल्यापर्यंत आले नाही. जेव्हा जे काही विद्यार्थी आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. त्यानंतर आपण एखादा पोल सुद्धा घेऊ आणि नंतर काही विद्यार्थी आहेत ते जेव्हा त्यांचे मार्क्स पाहिले जातील, जे चांगले अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, एक ॲव्हरेज स्टुडंट आणि जो चांगला विद्यार्थी आहे, ज्याचा चांगला अभ्यास आहे तो सुद्धा स्टुडंट, या दोन्हीची आपल्याला तुलना करावी लागेल, की एकंदरीत किती मार्क्स विद्यार्थ्यांना पडले आणि त्यावरूनच आपण एक अंदाजित कट ऑफ हा प्रथम उत्तर तालिकेनुसार बनवू शकतो. म्हणून तुम्ही जर पेपर दिला, तुम्हाला किती मार्क्स आहेत, तुमची कॅटेगरी कोणती आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलं हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. इथे पहा आता, की ज्या विद्यार्थ्यांनी अजून रिस्पॉन्स शीट पाहिलेली नाही त्यांच्यासाठी लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही जी लिंक आहे ती आपल्या टेलिग्रामवरून सुद्धा मिळवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे. तर त्यावर जायचं आहे तुम्हाला. सर्वात प्रथम इथे टाकायचा आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आय डी टाकायचा आहे. आय डी जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या ईमेलवरून तो आय डी काढू शकता. जर विसरले असाल तर त्यावरही पर्याय आहे. आय डी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा खाली आता जे पासवर्ड विसरले किंवा ज्यांना त्यांचा आय डी लक्षात नाहीये ते या ठिकाणी फॉरगॉट जे ऑप्शन आहे याचा वापर करून तुम्ही पुन्हा तो रिकवर करू शकता. म्हणजे फॉरगॉट ऑप्शनचा वापर करा आणि पुन्हा तो रिकवर करा. आता ज्यांनी अँसर की पाहिली त्यांना जर असं वाटत असेल की एखाद्या प्रश्नामध्ये मला डाऊट आहे किंवा एखादा प्रश्न त्यांनी चुकीचा दिलेला आहे आणि माझा योग्य आहे, तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. ऑब्जेक्शन घेण्यासाठी इथे तुम्हाला ₹100 फी जी आहे ती भरावी लागेल. ₹100 फी भरल्याच्या नंतर तुमचं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी स्वीकार करण्यात येईल आणि नक्कीच त्या प्रश्नामध्ये किंवा त्या पर्यायामध्ये किंवा तो प्रश्न देखील रद्द होऊ शकतो किंवा त्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. अशा पद्धतीने आहे. प्रथम उत्तर तालिका तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केलेली नसेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलं तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कट ऑफचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला तो मिळून जाईल. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही.